Students, in ninth maths first, topic number 4, ratio and proportional. We had already started the topic for ratio and proportional. In last video, we had seen the theorem on equal ratios. What is the theorem on equal ratios? What is the theorem on equal ratio? We had learned in last video. If these two ratios are equal, if A upon B is equal to C upon D, then we can write this ratio equal ratio म्हणलेला आहे हा त्यामुळे आपण हे रेशो कसं लिहू शकतो A upon B we write as is equal to B upon C, write as A plus C divided by B plus D, or we write A minus C upon B minus D, B minus D. We had learned this theorem and also example on it we had learned in the last video. Today we will see some examples based on these ratios, remaining examples in the practice set 4.4. We had learned some basic examples in this in the last video. Today we will see some more examples in the practice set 4.4. See the first example. What is the first example here? If A into bracket y plus z is equal to b into bracket z plus x is equal to c into bracket x plus y, and out of A, B, C, no two of them are equal, then show that y minus z upon A into bracket b minus c is equal to z minus x upon b into bracket c minus a is equal to x minus y upon c into bracket a minus b. What is given? बघा तुम्हाला बघितल्यावर काय वाटतं किती मोठा प्रश्न आहे असं वाटेल. आपल्याला क्लू काय करायचं की दिलेलं काय आहे मॅथ्स, आपल्याला मॅथ्स 1 मध्ये किंवा 2 मध्ये पण आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना थेरम सॉल्व करताना काय दिलंय गिवन पार्ट काय आहे तो बघणं गरजेचं आहे. अँड वी हॅव टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला किंवा काय पाहिजे आपल्याला त्यापर्यंत जायला लागणार आहे. मग इथं बघा दिलेलं काय आहे एवढा पॉईंट दिलेला आहे आपल्याला. मग आपल्याला इथं इक्वल रेशो थेरमचा वापर करून हे सॉल्व करायचं आहे. आता इथं दिले काय बघा ए बी सी नो ऑफ टू टेम आर इक्वल. ए बी सी ह्या तिन्हीपैकी दोन एकाच वेळी झिरो असता कामा नॉट इक्वल, एकाच वेळी दोन इक्वल असता कामा नये. बघा ए आणि बी एकाच वेळी इक्वल असेल तर काय होणार आहे ए मायनस बी ची व्हॅल्यू किती येईल, किती येणार आहे. ए आणि बी इक्वल असतील तर ए मायनस बी ची व्हॅल्यू किती येणार आहे 0. बी आणि सी एकाच वेळी इक्वल असतील तर काय येणार आहे b मायनस सी किती येणार आहे 0. आणि a आणि c एकाच वेळी इक्वल असतील तर a मायनस सी ची व्हॅल्यू किती येणार आहे 0. म्हणजे डिनॉमिनेटर बघा b मायनस सी, c मायनस a आणि a मायनस b आहे का, म्हणजे दोन्ही एकाच वेळी सेम असतील तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू काय होते 0 होते. त्यामुळे ही कंडिशन दिलेली आहे. डिनॉमिनेटर 0 असेल तर वी नको यांना डिफाइन, डिनॉमिनेटर 0 असेल तर आपण डिफाइन करू शकतो का, त्यामुळे याची व्हॅल्यू दोन्ही एकाच वेळी 0 नाही म्हणते दिली आहे. मग काय काय दिले बघा आपल्याला गिवन काय काय दिलंय, गिवन मधून आपण प्रूव्ह करूया. गिवन काय दिले बघा we have काय दिले बघा a into bracket y plus z is equal to b into bracket z plus x is equal to c into bracket x plus y. It is given. We want what we want a into bracket b minus c. C here at the denominator we want a b c. सगळ्यात पहिली बघायचं a b c, a b c सगळ्यात पहिलं. मग आपल्याला डिनॉमिनेटरला a b c पाहिजे म्हणून आपण काय करूया सगळ्याला आपण a b c न डिवाइड करूया. डिवाइडिंग बाय a b c, डिवाइडिंग each term by a b c. आपण a b c ने डिवाइड करूया. काय येईल बघा मग a into bracket y plus z upon a b c is equal to b into bracket z plus x upon a b c is equal to c into bracket x plus y upon a b c. Okay, now see here multiply a get cancelled, b is here multiplied and c is multiplied, therefore it get cancelled. Therefore what remains c here
y plus z upon bc is equal to z plus x upon ac is equal to x plus y upon ab. Now see, we want a into bracket b minus c, or at the numerator we want y minus z. y minus z कधी येईल? आपल्याला इक्वल रेशो थेरम माहिती आहे, म्हणजे आपण ह्या तीन रेशो इक्वल दिलेल्या आहेत. आपण जसं दोन रेशोसाठी हा इक्वल जर वापरला तसं तीन साठी पण वापरू शकतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक एक्झाम्पल असं बघितलं आहे. पहिले 3a अपॉन समथिंग b अपॉन आणि c अपॉन असं दिलेलं बघा. म्हणजे तीन रेशो जर इक्वल असतील तर तीन रेशोसाठी सुद्धा आपण इक्वल रेशो थेरम वापरू शकतो. म्हणजे हे दोघांचं पण ऍडिशन करू शकतोय, म्हणजे सबट्रॅक्शन करू शकतोय. हा, तरी रेशो बदलणार नाहीये. मग तीन रेशो तर सेम दिलेले आहेत. मग काय पाहिजे बघा आपल्याला? y मायनस झेड. यांची काय ऍडिशन सबट्रॅक्शन काय केलं? y मायनस झेड इन न्यूमरेटरला. लक्षात येते का तुम्हाला ऑब्झर्वेशन ना? बाय ऑब्झर्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट ऍट द न्यूमरेटर y मायनस झेड. आपण y मायनस झेड काढू शकतोय काय? नाही काढू शकत. हा, मग डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? a इनटू ब्रॅकेट b मायनस c आहे का? मग डिनॉमिनेटर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल बघा? ab. आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? ab मायनस ac. ठीक का? आपण हे सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? ab मायनस ac. मग बघा इथं ab कुठे आहे का? आणि ac इथं आहे का? मग आपण या दोघांची सबट्रॅक्शन करू शकतोय का इक्वल रेशो थेरमनुसार? Therefore by equal ratio theorem आपण काय लिहू शकतो? we write each ratio is equal to कसं काय लिहिणार आहे आपण? ह्या दोघांची सबट्रॅक्शन करणार आहे. x प्लस y अपॉन ab मायनस z प्लस x अपॉन ac. ओके, लक्षात आलं का काय केलं आपण? नाउ सी हियर डिनॉमिनेटर ॲट द डिनॉमिनेटर. Here we write as minus ac. मायनस z प्लस x. आपण इक्वल रेशो थेरमनुसार काय लिहिणार? each ratio is equal to x plus y minus z plus x divided by ab minus ac. लिहू शकतो का असं? लिहू शकतो का? लक्षात येईल स्टेप. मायनस साइन ब्रॅकेट काढूया आपण. x plus y minus z minus x divided by ab minus ac. x get cancel, y plus z, okay, divided by, here what remains? A is common, b minus c. We call this as equation number 1. बघा पहिला आलं का? हे पहिला आलं का? Similarly we can write y minus c. Okay, फर्स्ट झालं का प्रूफ? सिमिलरली सेकंड करा. सिमिलरली सेकंड काय करा? सिमिलरली कुठलं बाहेर आपल्याला BC मायनस BA म्हणजेच AB. हा, पुढे बघा BC मायनस AB. हे पहिलं आणि तिसरं घ्यायचंय. सिमिलरली each ratio is equal to, पहिला कोणता घ्यायचा आहे? BC म्हणजे हा y plus z minus x plus y upon BC minus AB. Means here y plus z minus x minus y upon b common c minus a. Y get cancel, z minus x upon b into bracket c minus a. We call this as equation number 2. And आणि काय येणार सांगा? each ratio is equal to, आता कुठलं सबट्रॅक्शन करणार? CA minus CB. CA
दोघांचं केला काय सांगा बघूया z प्लस x मायनस y मायनस z अपॉन c कॉमन आला ac minus bc means here z get cancel x minus y upon c into bracket a minus b. We call this as equation number 3. Okay, understand up to this step? Now observe equation 1, 2 and 3. Observe equation 1, 2 and 3. Each ratio म्हणजे हा सगळा रेशो आहे. लेफ्ट हँड साइड सेम आहे त्यामुळे आपण राइट हँड साइड काय लिहू शकतो सेम लिहू शकतो. फ्रॉम इक्वेशन equation 1, 2 and 3 we write as y minus z upon a into bracket b minus c is equal to z minus x upon b into bracket c minus a is equal to x minus y upon c into bracket a minus b. आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, अंडरस्टँड फर्स्ट एक्झाम्पल काय सी द क्वेश्चन 3 सेकंड एक्झाम्पल वी हॅड गिवन व्हॉट इज वी हॅड गिवन x upon 3x minus y minus z is equal to y upon 3y minus z minus x is equal to z upon 3z minus x minus y and x plus y plus z not equal to 0. Then show that the value of each ratio is equal to 1. each ratio ची व्हॅल्यू काय आहे दाखवायचं आपल्याला 1 दाखवायचं. म्हणजे ते each ratio दाखवा म्हणजे म्हणजे इक्वल रेशो थेरम आपण वापरायचा आहे. दिल्यावरनं इक्वल रेशो थेरम वापरायचा आहे. आपल्याला आन्सर काय पाहिजे दाखवायचं आहे 1 दाखव कसं दाखवता येईल 1 बघा मग त्या सगळ्यांची ॲडिशन करायला लागेल का सबट्रॅक्शन करायला लागेल का पहिल्या दोघांची ॲडिशन नंतरची सबट्रॅक्शन करायला लागेल हे तुम्ही ऑब्झर्वेशनवरून ठरवायचं आहे. बघा मी तिघांची ॲडिशन करायचं ठरवलं काय येईल बघा वर न्यूमरेटरला काय येणार आहे x plus y plus z डिनॉमिनेटर काय येईल 3x minus x किती येणार आहे 2x minus x किती येणार आहे 1x येणार आहे का minus y 3y minus y 2y minus y 1y and z see z 3z minus z and minus z means z म्हणजे दोन्ही कॅन्सल आणि आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. मी तुम्हाला हे ऑब्झर्वेशनवर लक्ष द्यायला पाहिजे. आपण इक्वल रेशो थेरम वापरून ॲडिशन करणार आहे का सबट्रॅक्शन करणार आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला न्यूमरेटरवरून लक्षात आलं नाही म्हणून आपण डिनॉमिनेटरला ऑब्झर्व केला आणि डिनॉमिनेटरवरून आपण ठरवलं ॲडिशन कुणाची करायची दोन टर्मची. तसं तरी काय करायला लागणार आहे तिघांची आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे. वी कॅन राईट बाय इक्वल रेशो थेरम दिस each ratio means all these three ratios. Okay, each ratio is equal to x plus y plus z upon 3x minus y minus z plus 3y minus z minus x plus 3z minus x minus y. Therefore, x plus y plus z upon 3x minus x means x. Then y see 3y minus y 2y minus 1y 1y and remains z 3z minus z 2z minus z z. Okay, and it get cancelled because आपण cancel का करू शकतोय त्याची व्हॅल्यू काय नाही आहे 0 नाही आहे because x plus y plus z not equal to 0. Therefore we can cancel. Therefore answer is 1. Therefore each ratio is equal to 1. We have to prove. Okay, simple है नहीं. Next example see if ax plus by upon x plus y is equal to bx plus az upon x plus z is equal to ay plus bz upon y plus z. It is given and x plus y plus z not equal to 0. Then show that each ratio is a plus b upon 2 दिलेला आहे. तर each ratio काय माहिती आहे a plus b upon 2. काय करता येईल इथं बघा ऑब्झर्वेशन करा. न्यूमरेटरला आपल्याला a plus b पाहिजे आणि डिनॉमिनेटरला काय पाहिजे फक्त 2 पाहिजे. मग बघा ॲडिशन केलं तर काय होईल
ऍडिशन करून बघूया. काय बघा, ax bx आणि कुठे x आहे का बघा, नाही एवढंच आहे हा. by bx आणि z चं कुठलं आहे, bz az. म्हणजे काय कॉमन येते बघा, ax आणि bx मध्ये x कॉमन येतोय. काय राहते, a प्लस b राहते की वर, by आणि ay मध्ये y कॉमन येतोय आणि a प्लस b राहतोय. आणि az आणि bz मध्ये z कॉमन येते, a प्लस b राहते. आणि डिनॉमिनेटर बघा, x प्लस x 2x, y प्लस y 2y, z प्लस z 2z येते. म्हणजे x प्लस y प्लस z येते का, कॅन्सल होऊ शकते का. म्हणजे काय करायला लागणार आहे आपल्याला इथं, ऍडिशन बाय इक्वल रेशो थेरम. ax प्लस by प्लस bx प्लस az प्लस ay प्लस bz अपॉन x प्लस y प्लस x प्लस z प्लस y प्लस z is equal to, collect like terms, ax bx. What is the common here? X. All right, near ax plus bx. Then ay by plus by and remains az plus bz upon x plus x 2x, y plus y 2y plus 2z. Now here common is, take common, here common is x, a plus b plus here common is y, a plus b and here common is z, a plus b whole divided by, here common is 2, x plus y plus z. Okay, so here from these three terms common is a plus b. Right here, what is the common here, a plus b upon a plus b into x plus y plus z divided by 2 into bracket x plus y plus z. It get cancelled, a plus b upon 2. Therefore each ratio is a plus b upon 2. Okay, understand? See the next example. We had given y plus z upon a is equal to z plus x upon b is equal to x plus y upon c. Then show that x upon b plus c minus a is equal to y upon c plus a minus b is equal to z upon a plus b minus c. बघा पहिल्या तीन एक्झाम्पल मध्ये आणि ह्या एक्झाम्पल मध्ये काय फरक आहे का, दिलेला आहे तीन रेशो सेम दिलेले आहेत. पहिल्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये, तीन एक्झाम्पल मध्ये बघा तीन रेशो सेम दिलेले होते, पण प्रूव्ह काय करायचं होतं, एकच रेशो होता आपल्याला. देन प्रूव्ह दॅट इच रेशो इज इक्वल टू 1, इच रेशो इज इक्वल टू a प्लस b अपॉन 2 असं दिलेलं होतं. पण इथे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, शो दॅट इच रेशो हा काय आहे, तीन वेगवेगळे दिले आहेत. म्हणजे आपल्याला इथं तीन वेळा इक्वल रेशो थेरम वापरायला लागणार आहे. आधीच्या तीन एक्झाम्पल मध्ये तीन रेशो सेम दिलेले होते आणि प्रूव्ह एकच करायचं होतं, त्यामुळे आपण एकदाच इक्वल रेशो थेरम वापरलेला होता. आता इथं तीन रेशो सेम दिलेत आणि तीन वेळा प्रूव्ह करायचे ना आपल्याला, तीन रेशो सेम दाखवायचे, म्हणजे ते इक्वल रेशो थेरम आपल्याला तीन वेळा वापरावं लागणार आहे. मग पहिला एकच प्रूव्ह करूया, हे तुला प्रूव्ह करून दिला पहिला. हे प्रूव्ह करूया. तर काय आहे बघा, न्यूमरेटर मध्ये वी हॅड गिवन ॲट द न्यूमरेटर x and at the denominator we had given b plus c minus a. मग न्यूमरेटर मध्ये x असं येईल, पहिले जरा अवघड वाटते ना याच्यावरनं. मग डिनॉमिनेटर बघा, ऑब्झर्व करा, b plus c minus a. सोपं आहे की b plus c minus a करायला. म्हणजे न्यूमरेटर लक्षात आलं नाही तर डिनॉमिनेटरचा वापर करायचा. म्हणजे काय करणार आहे आपण इथं, बाय इक्वल रेशो थेरम each ratio is equal to, डिनॉमिनेटर लिहून देऊया, काय आहे, b plus c minus a, b z plus x plus c x plus y minus a
वाय प्लस झेड. आता मायनस साईन असेल तर ब्रॅकेट घालायला विसरायचं नाही, कारण की मायनस म्हणून साईन चेंज होणार आहे ना, त्यामुळे तो ब्रॅकेट घालायचा. प्लसला घातल्याने चालेल, पण तुम्ही गडबडीत हे साईन ब्रॅकेट घातलाच नाही तर काय होते बघा, मायनस वाय आणि प्लस झेड होते काय. पण ब्रॅकेट घातलं तर काय होणार आहे बघा, मायनस वाय आणि मायनस झेड. त्यामुळे मायनसचा ब्रॅकेट घालायचं आहे. what happens, see, z plus x plus y minus y minus z upon b plus c minus a. Observe here, y plus y minus y get cancelled, z get cancelled. Therefore, each ratio is equal to x plus x 2x upon b plus c minus a. We call this as equation number 1. Okay. बघा 2 इथं आले एक्स्ट्रा. हां असं बघा काय करता येईल. नेक्स्ट we prove this. Okay. Also each ratio is equal to, we can write as c plus a minus b. c x plus y plus a y plus z minus b z plus x. Okay. c plus a minus b, x plus y plus z minus z minus x. Z get cancelled and x get cancelled. Means answer is 2y upon c plus a minus b. We call this as equation number 2. Each ratio is here 2y upon c plus a minus b. And last one is each ratio is equal to a plus b minus c. What is a? Y plus z plus z. The minus को सांगा, minus x minus y. X get cancelled, y get cancelled. Means 2z upon a plus b minus c. We call this equation number 3. Observe equation 1, 2 and 3. LHS is same, therefore RHS is same. From equation 1, 2 and 3. We have, what we write? 2x upon b plus c minus a is equal to 2y upon c plus a minus b is equal to 2z upon a plus b minus c. Now here 2, बघा दो सगळा 2 आहे का? You can divide both all each term by 2. Dividing each term by 2. Therefore, what is the answer? X upon b plus c minus a is equal to y upon c plus a minus b is equal to z upon a plus b minus c. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, म्हणजे तर काय केलं आपण, 3 रेशो इक्वल दिलेले आहेत आणि आपल्याला 3 प्रूव्ह करायचे होते. म्हणून आपण इक्वल रेशो थेरम ईच रेशोसाठी आपण वापरलेला आहे, 3 वेळा वापरलेला आहे. कशाला? See the last example. If 3x minus 5y upon 5z plus 3y is equal to x plus 5z upon y minus 5x is equal to y minus z upon x minus z, then show that every ratio is equal to x upon y. Observe करा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. काय करता येईल बघा, इथं आपल्याला रेशो काय पाहिजे, x अपॉन y पाहिजे. काय करता येईल, ऍडिशन केलं तर काय होईल बघा सगळ्यांची. ऍडिशन केलं तर काय होईल, इथं 3x आणि 8x किती येणार आहे, 4x. हां 4x येतोय. बरं, y काय येतोय, -5y प्लस y म्हणजे काय झालं, -4y. आणि 5y चं झालं, z चं काय ते बघा, 4z प्लस 4z. आणि डिनॉमिनेटर काय ते बघा,
म्हणजे काय येते 4z येते 3y प्लस 4 प्लस 4y येते आणि मायनस 5x मायनस x किती येते मायनस 4x सेम येते का इथं काय नाही येत ऍडिशन केल्यावर मग काय करावं लागेल इथं आपल्याला बघा पुन्हा सबट्रॅक्शन करायचं न्यूमरेटरला काय पाहिजे बघा आपल्याला फक्त न्यूमरेटरला फक्त x पाहिजे हा न्यूमरेटरला काय पाहिजे फक्त आपल्याला x म्हणजे ते y आणि z आपल्याला नको आहे मग ते घालवायचे इथं काय आहे -5y आणि इथं काय नुसतं y म्हणजे काय पाहिजे कॅन्सल होतो +5y पाहिजे ना आपल्याला बघा न्यूमरेटरला फक्त काय पाहिजे x पाहिजे हा we want at the numerator only x so we don't want y and z variables okay y किती इथं -5y आहे मग इथं काय पाहिजे 5y पाहिजे आणि इथं z काय आहे 5z आहे मग इथं काय पाहिजे 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल ना म्हणजे ह्या रेशोला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायला लागणार आहे 5 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे का therefore we can write each ratio is equal to 3x minus 5y plus x plus 5z and 5z plus 3y plus y minus 5x बघा मी काय सांगणार आहे का न्यूमरेटर मध्ये फक्त x पाहिजे आपल्याला हे x पाहिजे पण दोघांची मी ऍडिशन करणार आहे मग ह्याची पण ऍडिशन करण्यासाठी इथं -5y आहे म्हणजे इथं काय पाहिजे +5y पाहिजे मला म्हणून मी लास्ट टर्मला लास्ट रेशोला कितीने मल्टिप्लाय करणार आहे 5 ने प्लस हे पहिला आहे कसं झालं +5 into bracket y minus z upon x minus y minus z काय केलं पहिली टर्म प्लस सेकंड टर्म रेशो +5 into थर्ड रेशो लक्षात then calculate this 3x minus 5y plus x plus 5z plus 5 into y 5y plus minus 5 into z 5z last denominator 5z plus 3y plus y minus 5x plus 5x प्लस मायनस -5z आता काय कॅन्सल होतं बघा 5y ला 5y कॅन्सल झालं 5z ला 5z झालं ऍट द डिनॉमिनेटर c 5z 5x हे कॅन्सल सो 3x plus x upon 3y plus y that is 4x upon 4y is equal to 4 get cancelled x upon y. Therefore each ratio becomes is equal to x upon y. We have proved. Okay, understand? In this example we want at the numerator x or at the denominator y. म्हणजे न्यूमरेटर x फक्त पाहिजे मग y नको असल्यास काय केलं आपण y कॅन्सल करण्यासाठी ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वल रेशो थेरम आपण वापरलेला ओके अंडरस्टँड सो वी हॅव कंप्लीटेड द इक्वल रेशो थेरम व्हॉट इज मीन बाय इक्वल रेशो थेरम इफ a upon b is equal to c upon d then we can write a plus c upon b plus c is equal to a minus c upon b minus d. We call this as equal ratio theorem and we had seen our examples in the practice set 4.4 in last video and in today's video. Okay, so you try to solve practice set 4.4.